पालघर जिल्ह्यातील विरार येथे माहिती अधिकार कार्यरत स्वर्गीय आत्माराम पाटील यांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते समाजसेवकांनी व्हिसल ब्लोअर कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत सामाजिक कार्यकर्ते अनिल मारुती महाडिक यांनी राज्य शासन आणि पोलीस प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे। विरार पूर्वेतील शिरगाव परिसरातील खादानीत दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली। माहिती अधिकार कार्यकर्ते आत्माराम पाटील यांच्यावर दगडाने हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेत त्यांच्यासोबत उपस्थित असलेले मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। या हत्येमुळे केवळ एका कार्यकर्त्याचा जीव गेला नसून लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते आणि व्हिसल ब्लोअर हे समाजातील गैरव्यवहार उघडकीस आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असताना त्यांच्यावर वाढत्या हल्ल्यांमुळे गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे। अनिल महाडिक यांनी आपल्या निवेदनात या प्रकरणाची विशेष तपास पथक किंवा केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच आरोपींना तात्काळ अटक करून जलद गती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे।